नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला इंग्लिश ग्रामरमध्ये जो अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग आहे वर्ब. वर्ब म्हणजेच काय हे आज आपल्याला बघायचं आहे. वर्ब म्हणजे एक असा शब्द आहे ज्या शब्दातून आपल्याला क्रिया कळत असते, ज्या शब्दातून आपल्याला ॲक्शन कळते. त्यामध्ये रन, कट, पुट असे बरेच वर्ब आपण घेत असतो. म्हणजेच वर्बमधून आपल्याला पहिली गोष्ट कळते ती हालचाल कळत असते. म्हणजे त्या शब्दातून जर मुवमेंट होत असेल, त्या शब्दातून जर मुवमेंट होत असेल तर त्याला आपल्याला वर्ब म्हणायचं आहे. म्हणजेच रन, कट, पुट. आता यामध्ये आपण जर विचार केला, पुट ठेवा, रन पळा, कट कापा अशी आपल्याला ॲक्शन दिसत असते. मग यामध्ये भरपूर असे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. त्यामध्ये वर्बचं पहिलं रूप येऊ शकतं, वर्बचं दुसरं रूप येऊ शकतं, वर्बचं तिसरं रूप आहे आणि वर्बचं चौथं रूप आहे. यामध्ये ह्या 4 फॉर्ममध्ये आपण वर्बचं रूप मांडू शकतो. म्हणजे जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, आय एम टेकिंग टी. आय एम टेकिंग टी. आय एम टेकिंग टी. तर यामध्ये आपल्याला जो वर्ब फॉर्म दिसतो तो टेकिंग आहे. दुसरं आय टेक टी. आय टेक टी. तिसरं आहे आय टूक टी. आय टूक टी. आय टूक टी. चौथा आहे आय हॅव टेकन टी. बघ, आय हॅव टेकन टी. तर यामध्ये आपल्याला जे वर्ब फॉर्म दिसतात, तर बघा इथं टेक आहे, इथं टूक आहे, इथं टेकन आहे आणि इथं टेकिंग. त्यालाच आपल्याला वर्ब फॉर्म म्हणायचं. तर हे जे वर्ब फॉर्म आहे हे क्रियापदाचं पहिलं फॉर्म आहे टेक, हे दुसरं टूक, हे तिसरं टेकन आणि हे चौथं टेकिंग. असे वर्ब फॉर्म बनत आहेत, हे लक्षात ठेवा. आता ह्या वर्ब फॉर्मचा जो उपयोग आहे तो काळानुसार बदलत असतो किंवा जो सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्टनुसार हे वर्ब चेंज होत असतात. आता यामध्ये ह्यामध्ये जे मेन वर्ब आहेत त्याचे परत 2 भाग पडले. एक ट्रान्झिस्टिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिस्टिव्ह वर्ब, म्हणजे सकर्मक आणि अकर्मक. आता यामध्ये जर आपण बघितलं, ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणजेच कर्त्याची क्रिया ही काय करत असते, दुसऱ्या नामावर किंवा सर्वनामावर होत असते. याला आपण ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणायचं. म्हणजेच बघा, ही ॲट अ मँगो. आता हा जो कर्ता आहे तो कर्ता काय करतो, मँगोवर आपली क्रिया करत आहे. म्हणजे यामध्ये ॲट हे काय आहे, क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे ते ट्रान्झिस्टिव्ह वर्ब आहे. यामध्ये दे सोल्ड द बायसिकल्स, त्यांनी सायकली विकल्या. आता त्यांची क्रिया ह्या सायकलवर घडत आहे. मग सोल्ड हे काय झालेलं आहे, इथं सोल्ड हे ट्रान्झिस्टिव्ह वर्ब आहे. जर आपण इतर एक्झाम्पल जर घेतले, बघा, आय कट ॲन ॲपल, मी सफरचंद कापतो. तर यामध्ये आईची क्रिया कुणावर होत आहे, ॲपलवरती. म्हणजे कट हे इथं काय आहे, ट्रान्झिस्टिव्ह वर्ब आहे. अशा प्रकारे वेगवेगळी एक्झाम्पलमध्ये जर कर्त्याची क्रिया जर ऑब्जेक्टवर घडत असेल किंवा नामावर घडत असेल किंवा सर्वनामावर घडत असेल. आता यामध्ये सर्वनामाचा विचार केला, बघा, आय गेव हिम अ नोट्स घ्या. आय गेव हिम नोट्स म्हणजेच आईची क्रिया हिमवर घडत आहे, आईची क्रिया नोट्सवर घडत आहे. म्हणजेच गेव हे काय झालेलं आहे, इथं ट्रान्झिस्टिव्ह वर्ब झालेलं आहे. आता बघा, जो पार्ट आहे इन ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणजे आपल्याला काय आहे ते डिटेलमध्ये पाहायचं आहे. आता यामध्ये रन्स हा वर्ब आहे, अराइव्ड हा वर्ब आहे. यामध्ये जी व्यक्ती आहे शी आहे. शी रन्स फास्ट, ती वेगाने पळते. शी अराइव्ड ॲट कोल्हापूर, म्हणजे ती कोल्हापूरमध्ये आलेली आहे. आता ह्यामध्ये ती पळते, ती कोल्हापूरमध्ये आलेली आहे. ह्या जी व्यक्तीची जी क्रिया आहे ती क्रिया दुसऱ्या कुणावर घडत नाही. म्हणजेच
त्याची क्रिया किंवा तिची क्रिया तिच्यावरच घडत आहेत. अशा प्रकारचे जे वर्ब असतात त्याला इन ट्रान्झिस्टिव्ह वर्ब असं आपल्याला म्हणायचं आहे. मग इन ट्रान्झिस्टिव्ह वर्ब मध्ये जर आपण इतर जर वाक्य बघितली, द बेबी क्राईड, त्यामध्ये काय बघायचं आहे? द बेबी क्राईड. बघा, बेबी रडत होता. फक्त बेबीची क्रिया बेबीवर घडत आहे. शी लाफ्ड ॲट द जोक, ती हसली. शी लाफ्ड ॲट द जोक, शी लाफ्ड ॲट द जोक म्हणजे हे काय झालं? इंट्रान्झिस्टिव्ह वर्ब आहे लाफ्ड. द प्लेन लँडेड सेफली, द प्लेन लँडेड सेफली झालं. पुढं आता लँडेड हे काय येणार आहे? विमान व्यवस्थित उतरलेलं आहे. ही रन्स एव्हरी मॉर्निंग, ही रन्स एव्हरी मॉर्निंग, तो पळतो रोज सकाळी. दे अराइव्ड अर्ली, दे अराइव्ड अर्ली, अराइव्ड हे सुद्धा काय असणार आहे यामध्ये? इंट्रान्झिस्टिव्ह वर्ब आहे, म्हणजे त्याची क्रिया त्याच्यावरच घडत आहे. याला इन ट्रान्झिस्टिव्ह वर्ब असं म्हणायचं आहे. आता हे जे वर्ब आपण घेतलेले आहेत हे मेन वर्ब म्हणून घेतले. आता जे वर्ब आहेत, दुसरे जे वर्ब आहेत त्याला आपल्याला ऑक्सिलरीज वर्ब असं म्हणायचं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला दोन गट पडतात, एक प्रायमरी वर्ब आणि एक मॉडल ऑक्सिलरी वर्ब. आता प्रायमरी वर्ब मध्ये जे वर्ब येतात ते आपल्याला पाहायचे आहेत. बघा, प्रायमरी वर्ब जे आहेत 11 आहेत. त्यामध्ये टू बीची रूपं आहेत एम इज आर. याचा उपयोग प्रेझेंट टेन्स मध्ये होतो, म्हणजे क्रिया वर्तमान काळामध्ये याचा वापर केला जातो. वॉज वेअर याचा उपयोग पास्ट टेन्स मध्ये म्हणजे भूतकाळासाठी केला जातो. हॅवची रूपं टू हॅव, हॅव हॅव्स याचा सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये, हॅडचा पास्ट टेन्स मध्ये, डू डज प्रेझेंट टेन्स, डीड हे पास्ट टेन्स मध्ये. अशा प्रकारे हे प्रायमरी वर्ब आहेत जे आपण हेल्पिंग वर्ब म्हणून आपण त्याचा यूज करत असतो. तर यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं आपण, मेन वर्ब आणि ऑक्सिलरीज वर्ब याचा यूज कोठे आणि कसा होतो, जर आपण एक 2-3 एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतोय, ते एक्झाम्पल्स पाहून घ्यायचे आहेत. मग यामध्ये आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. आय एम मेकिंग टी, आय एम मेकिंग टी. तर यामध्ये एम इथं पण आलेलं आहे, एम इथं पण आलेलं आहे. आता पहिल्या एम मध्ये हे मेन वर्बचं काम करतं, म्हणजे यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे प्रायमरी वर्ब आहे ते मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करतात. काय लक्षात आलं? प्रायमरी वर्ब जे आहे ते मेन वर्ब म्हणून काम करतात. म्हणजे मी डॉक्टर आहे याशिवाय यामध्ये कोणताही वर्ब नाही, म्हणून एम ला आपण काय म्हणणार आहे? मेन वर्ब असं म्हणायचं. आता यामध्ये दोन वर्ब आहेत, एम आणि मेकिंग, आहे आणि बनवत, बनवणे किंवा बनवत आहे, दोन. तर हे आहे ह्या बनवण्यासाठी हेल्प करत आहे, मग याला म्हणायचं हेल्पिंग वर्ब म्हणायचं. काय म्हणायचंय? हे आहे हेल्पिंग वर्ब आणि हे आहे मेन वर्ब. लक्षात ठेवायचं, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. आता यामध्ये बरेच अशा उदाहरणांचा आपल्याला संग्रह करता येऊ शकतो, जे मेन वर्ब आहेत, जे हेल्पिंग वर्ब आहेत. त्यानंतर जे बघा पुढचे जे वर्ब आहेत मॉडल ऑक्सिलरीज वर्ब. आता यामध्ये जे वर्ब दिलेले आहेत बघा 13, आणि यांना आपण भाववाचक असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? भाववाचक वर्ब आहेत हे. बघा यामध्ये मॉडेल्स मध्ये जे भाव दर्शवणारी वाक्य जे आहेत त्याच्यासाठी आपल्याला आहेत मॉडेल्स. शाल विल फ्युचर टेन्स मध्ये, शाल चाले शुड, विल चाले वुड, कॅन कुड मे माइट मस्ट, आणि सेमी मॉडेल्स मध्ये जे वर्ब येतात डेअर टू, आउट टू, युज्ड टू, नीड टू. आता ह्यांचा वापर वाक्यामध्ये विशिष्ट हेतूसाठी, विशिष्ट उद्देशासाठी किंवा फ्युचर टेन्स, फ्युचरमध्ये झालेली घटना, पास्टमध्ये झालेली घटना, किंवा एखाद्याला आपल्याला धमकी द्यायची असेल, एखाद्याला आपल्याला वॉर्निंग द्यायची असेल, किंवा एखाद्याला सजेशन द्यायचं असेल तर सेमी मॉडेलचा उपयोग होतो.
सेमी मॉडल्स म्हणजे यामध्ये जी क्रिया आहे, ऍक्शन जी असते ती इनकम्प्लीट असते. ऍक्शन काय असते, यामध्ये ऍक्शन जी आहे इनकम्प्लीट असते, लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण ते सजेशन्स त्यांना दिलेलं असतं, सजेशन्स काय लगेच पूर्ण होत नाहीत, लक्षात ठेवा. मग यामध्ये सेमी मॉडलचा यूज होतो. तर प्रत्येकाची वाक्ये आपण पुढे बघणार आहोत. आता त्यानंतर काही बघा, असे काही इतर सुद्धा वर्ब आपण पाहू शकतोय. त्यामध्ये फिजिकल ऍक्शन दर्शवणारे वर्ब आहेत. म्हणजेच आपली बघा, आपली जी कामं असतात त्या कामाचं डिस्क्राईब जर केलं असेल तर त्याला आपण काय म्हणायचंय, फिजिकल ऍक्शन वर्बच आहेत. त्यामध्ये भरपूर असे फिजिकल ऍक्शन्स आहेत ते आपल्या कामाबद्दल असू शकतं. आपण जे दैनंदिन जीवनामध्ये वेगळी कामं करत असतो. यामध्ये बघा, राम डान्सेस एव्हरी डे. तर डान्सेस हे काय सांगा, इथं ऍक्शन आहे त्याची. लेट्स मेक टी, लेट्स मेक टी, लेट्स लेट्स स्टडी, चला अभ्यास करूया. लेट्स स्विम, चला पोहूया, चला पोहूया. असे भरपूर आपण डान्स ऐवजी आपण भरपूर काय करू शकतो, इथं वर्ब बदल करू शकतो. राम रीड्स एव्हरी डे, राम दररोज वाचतो. असे भरपूर वाक्य आपण यामध्ये ऍड करू शकतो. त्यानंतर मेंटल वर्ब्स. आता मेंटल वर्ब्स मध्ये मानसिक काम दर्शवणारं यामध्ये येणार आहे. जे आपण स्टडीचं असेल किंवा एखादा विचार, त्यामध्ये थिंकिंग, बघा थिंकिंग, एखादं आपण प्रॉब्लेम सोडवत असेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल, यावर आधारित भरपूर एक्झाम्पल यामध्ये मेंटल वर्ब्स मध्ये येतात. आय नो द आन्सर, मला उत्तर माहित आहे. आय डू नॉट बिलीव्ह सच वर्ड्स, मला अशा शब्दावर विश्वास नाही. नंतर आणखी जर आपण एक्झाम्पल पाहिले, शी थिंक्स डीपली अबाउट द प्रॉब्लेम, दे नो द आन्सर टू द क्वेश्चन, he understands the concept easily, I remember the event vividly, she believes in the power of positivity, they consider different options, he realized his mistake. आता यामध्ये जर आपण बघितलं, ही रिअलाइज्ड हिज मिस्टेक्स म्हणजेच त्याला त्याची चूक कळाली. दे कन्सिडर डिफरंट ऑप्शन्स, ते वेगवेगळ्या ऑप्शनचा विचार करतात. शी बिलीव्स इन द पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी, तिला सकारात्मक गोष्टीवर किंवा सकारात्मक शक्तीवरती विश्वास आहे. हे अंडरस्टँड द कन्सेप्ट इझिली, तो ज्या अवघड गोष्टी असतात त्याला लगेच समजतात. म्हणजे ह्यामध्ये मेंटल वर्ब्स जे थिंकिंग आहे, प्रॉब्लेम्स आहे, याबद्दल वर्ब वापरलेले आहेत. म्हणजे नो, डू नॉट बिलीव्ह, असे जे वर्ब आले ते मेंटल वर्ब्स आहेत. त्यानंतर जे वर्ब आहे स्टेट ऑफ बिईंग वर्ब्स. आता ह्यामध्ये स्टेट ऑफ बिईंग वर्ब्स मध्ये त्याची स्थिती, त्याची पोझिशन, त्याची कंडिशन यामध्ये दर्शवलेली असते. आता यामध्ये वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत. शी इज अ टीचर. आता यामध्ये फ्रेंड असणं, आर, इज, हे काय आहेत, स्थिती व अवस्था दर्शक क्रियापदे आहेत. स्टेट हे दर्शवणारी क्रियापदे आहेत. तर यामध्ये जर अजून जर आपल्याला एक्झाम्पल पाहिजे असतील, शी इज अ टॅलेंटेड म्युझिशियन, आय एम हंग्री, दे आर व्हेरी हॅपी, म्हणजे ते अतिशय आनंदी आहेत, मला भूक लागलेली आहे. नंतर आज आपण जर वेगळे बघितले तर पिझ्झा वॉज डेलिशियस, पिझ्झा हा अतिशय डेलिशियस आहे. वी वेअर एक्झॉस्टेड आफ्टर द लॉंग ट्रिप, आम्ही लॉंग ट्रिप केल्यामुळं भरपूर असं कंटाळा मला आलेला आहे. इट विल बी अ ग्रेट डे, आणि आजचा दिवस पण सुंदर आहे. असे आपण वेगवेगळी प्रकारची वाक्य आपण घेऊ शकतो. त्यानंतर जे आहेत फायनाइट वर्ब्स आपल्याला बघायचे आहेत. फायनाइट वर्ब्स म्हणजे नेमकं काय आहे, कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलणारी, बघा कर्त्याच्या लिंग वचनानुसार. आता यामध्ये कर्ता कोण आहे, शी, वी. त्यामध्ये जर ही, शी, इट यानुसार काय होतंय, कर्त्याला यस किंवा एस प्रत्यय लागत असतो. नंतर जे बाकीचे कर्ते आहेत, यू, आय, वी, दे, यामध्ये कर्त्याला यस किंवा एस प्रत्यय लागत नाही. म्हणजे ह्याच्या पुढे आपण कोणता वर्ब घेऊ शकतो, मेक, आणि ह्याच्या पुढे आपण कोणता वर्ब घेऊ शकतो, तर मेक्स. हे लक्षात ठेवायचं. हा जो फरक आहे
आपल्याला लक्षात आलं पाहिजे. येस कधी घ्यायचं आणि येस कधी घ्यायचं नाही. तर यामध्ये लक्ष ठेवायचं आहे. आणि हे जे वर्ब आहे ते कुणानुसार बदलतात, कर्त्यानुसार हे वर्ब बदलत असतात. आता यामध्ये जर इतर आपण जर एक्झाम्पल बघितले फायनाइट वर्ब मध्ये, यू लिव्ह इन दिल्ली. आता लिव्ह हा शब्द इथं लिव्ह आला, यू लिव्ह इन दिल्ली, इथं लिव्ह आला तर इथं काय होणार आहे, लिव्ह होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे यू आलं तर हे लिव्ह होणार आणि बाकीचे जर आले ही लिव्हज, शी लिव्हज, इट लिव्हज असे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलणारी एक वर्ब आहे. शी इज लिव्हिंग इन दिल्ली. बघा ती दिल्लीमध्ये राहत आहे. यामध्ये इज, बघा यामध्ये इज सुद्धा बदलत राहतं. आता शी इज म्हणलं तर यू इज येईल का, नाही, यू आर येणार. इथं काय ना, यू आर. म्हणजे यामध्ये एम इज, आर, हॅव, हॅज हे सुद्धा फायनाइट वर्ब आहेत. काय आहेत, फायनाइट वर्ब आहेत. आता नॉन फायनाइट वर्ब, कर्त्याच्या लिंग वचनानुसार न बदलणारे वर्ब म्हणजे नॉन फायनाइट वर्ब. आता यामध्ये बघा इथं कर्ता बदललेला आहे. शी इज टू बी इट. शी हा कर्ता, इथं झालाय कर्ता वी झालेला आहे. बघा यामध्ये वर्ब मध्ये काही बदल नाही, वर्ब मध्ये काही बदल नाही. म्हणजेच इथं आहे नॉन फायनाइट वर्ब, कर्त्याच्या लिंग वचनानुसार न बदलणारी. आता यामध्ये टू वॉक इज हेल्दी फॉर अस. बघा टू वॉक इज हेल्दी फॉर अस म्हणजे चालणं हे आपल्यासाठी चांगलं आहे. चालणं हे आपल्यासाठी चांगलं आहे. यामध्ये इथं आपण जर सब्जेक्ट चेंज केला तर ह्या वॉक वरती काही परिणाम होणार नाही, किंवा या इज वरती किंवा इथला टू वॉक, आपण वॉकच्या ठिकाणी दुसरा शब्द वापरला तर यामध्ये इज मध्ये काही फरक पडणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये वॉकच्या ठिकाणी मी काय घेतलं, टू रन. टू रन इथं पण काय येणार आहे, इजच येणार आहे. म्हणजे इथं इज हा वर्ब चेंज झालेला नाही. त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतलं, शी वेंट टू मार्केट टू बाय व्हेजिटेबल्स. टू बाय व्हेजिटेबल्स काय सांगितलं, शी वेंट टू मार्केट टू बाय व्हेजिटेबल्स. तर यामध्ये बघायचं आपल्याला, टू बाय हा टू सहित लागलेला जो मेन वर्ब आहे यामध्ये काही बदल होणार नाही. तर शी मध्ये आपण जर दे घेतलं, दे वेंट टू मार्केट टू बाय व्हेजिटेबल्स, यामध्ये पण चेंजेस होणार नाही. वी आर फाउंड ऑफ ड्रिंकिंग मिल्क. वी आर फाउंड ऑफ. आता फाउंड ऑफ या शब्दामध्ये बदल होणार नाही. जर इथं आपण दे घेतला तर यामध्ये बदल बघा, लक्षात ठेवायचे. दोन वर्ब आहेत, एक मेन वर्ब आहे, एक आणि हेल्पिंग वर्ब आहे. इथं हेल्पिंग वर्ब आणि इथं मेन वर्ब आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, हेल्पिंग वर्ब बदललेला आहे पण मेन वर्ब मध्ये बदल झालेला नाही. इथं पण तसंच आहे. वी आर फाउंड ऑफ, वी आर फाउंड ऑफ ड्रिंकिंग मिल्क. वी आर फाउंड ऑफ ड्रिंकिंग मिल्क. मला दुधाची आवड आहे. दुधाची आवड असणे, फाउंड ऑफ, लक्षात ठेवा ह्याच्या वर्ब मध्ये पण चेंज होत नाही. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर जो बघा लिंकिंग वर्ब आपल्याला बघायचे आहेत. लिंकिंग बघा, त्यामध्ये लिंकिंग वर्ब म्हणजे लिंक दाखवणारे काही वर्ब आपण पाहणार आहोत. क्रियापदानंतर येणारे नाम, विशेषण व क्रियाविशेषण किंवा शब्द समूह जर कर्त्याविषयी अधिक माहिती सांगत असतील तर त्यांना लिंकिंग वर्ब म्हणायचं. आता यामध्ये राहुल जो आहे, यामध्ये राहुलची लिंक कुणाशी लागलेली आहे, डॉक्टरशी. बघा राहुलची लिंक, राहुल जे नाम आहे याची लिंक या डॉक्टरशी लागलेली आहे. म्हणजे याला लिंक करणारा जो शब्द आहे, जो वर्ब आहे, इज आहे. रामची जी लिंक आहे ती टीचरांशी आहे. मग लिंकिंग करणारा शब्द जो आहे, जो वर्ब आहे तो इज आहे. अजून भरपूर आपण असे लिंकिंग वर्ब सांगू शकतो. शी बिकेम अ सिंगर. बघा शी बिकेम अ सिंगर, ती काय बनली,
सिंगर बनली. आता बिकेम हा जो आहे लिंकिंग वर्ब आहे ती सिंगर बनलेली आहे, त्यामध्ये सिंगर बनलेली आहे. त्यानंतर द सूप टेस्ट स्वीट. द सूप टेस्ट स्वीट म्हणजे यामध्ये सूप जे आहे ते स्वीट आहे आणि यामध्ये टेस्ट हे काय दर्शवण्याचं लिंकिंग वर्ब आहे. त्यानंतर रेग्युलर वर्ब म्हणजेच काय? रेग्युलर वर्ब म्हणजे ज्या वर्बला चेंज करत असताना ईडी लागतो, लक्षात ईडी हा प्रत्यय लागत असतो. तर लक्ष ठेवायचं आहे, त्याला आपण रेग्युलर वर्ब असं म्हणायचं. तर रेग्युलर वर्ब मध्ये ईडी प्रत्यय लागणारे शब्द येणार. त्यामध्ये आज, आजकडं, आजकडं. नंतर असे भरपूर आहेत. प्ले, प्लेचं काय होणार? प्ले, प्लेड, प्लेड. त्यानंतर वॉक, वॉकड, वॉकड. क्लीन, क्लीनड, क्लीनड. असे भरपूर असे वर्ब आहे ज्याला आपण ईडी लावू शकतो. प्ले, प्लेड. त्यानंतर क्लीन, क्लीनचं क्लीनड, क्लीनड. इरेग्युलर वर्ब्स म्हणजेच इरेग्युलर वर्ब म्हणजे ज्या वर्बचा चेंज होत असताना सेम पॅटर्न नसतो, जर पॅटर्न मध्ये बदल आहे, जसं रन, रॅन, रन. त्यानंतर गो, वेंट, गॉन. गो, वेंट, गॉन. राईट, रोट, रिटर्न. राईट, रोट आणि रिटर्न असे वेगवेगळे पॅटर्नचे वर्ब आहे, त्याला इरेग्युलर वर्ब असं म्हणायचं आहे. इम्पर्सनल वर्ब मध्ये आपल्याला काय बघायचं? असे क्रियापद ज्याचा उपयोग नैसर्गिक घटनांसाठी करतात त्याला इम्पर्सनल वर्ब्स असे म्हणायचे. म्हणजेच ह्या वर्बचा आपण इज रेनिंग, इज थंडरिंग म्हणजे इट इज रेनिंग पाऊस पडत आहे. इट इज थंडरिंग म्हणजे विजा चमकत आहेत, विजांचा कडकडाट होत आहे. किंवा इट इज स्नोविंग, इट इज स्नोविंग म्हणजे बर्फ पडत आहे. इट सीम्स लेट, इट सीम्स लेट, इट सीम्स लेट. आता ह्यामध्ये लेट का असू शकतो? इट सीम्स लेट यामध्ये इट इज स्नोविंग, इट सीम्स लेट. आता लेटच्या ठिकाणी आपण काय एखादे नैसर्गिक घटनांची आपण मांडणी करू शकतो, जसं विंटर, विंटर हा लेट आलेला आहे, किंवा समर लेट आलेला आहे, किंवा जो रेनी सीझन आहे तो लेट आलेला आहे. अशा नैसर्गिक घटनासाठी आपण जे वर्ब वापरले त्याला इम्पर्सनल वर्ब असे म्हणायचे आहेत. आता ह्यामध्ये वर्ब्स कसे चेंज होत असतात ते आपण बघितलेलंच आहे. परत एकदा आपल्याला बघायचं आहे त्या वर्बना आणखी काही काही शब्द आहेत त्यांना वर्ब टू असेल. बघा टू असेल, बघा टू असेल ह्यामध्ये टू सोबत जर वर्ब असेल टू कम, किंवा ह्याचं काय झालं कमिंग, कमचं काय झालं कमिंग झालेलं आहे. असे वेगवेगळे यामध्ये शब्दामध्ये वर्ब मध्ये बदल होत असतात. तर अशा वर्बला आपल्याला काय म्हणायचं? आता इन्फिनिटिव्ह म्हणलेल्यावर इन्फिनिटिव्ह 5 फॉर्म्स ऑफ वर्ब, ह्याला काय लागले टू वर्ब लागलेला आहे. म्हणजे टू सहित असलेला जो वर्ब असतो त्याला इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणायचा आहे. आता टू नसेल, टू काढून टाकला तर त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणायचं, किंवा प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे वर्बचं पहिलं रूप होतं, याला टू नाही लक्षात ठेवायचं. पास्ट टेन्स मध्ये वर्बचं काय होते दुसरं रूप आहे नोचं न्यू झालेलं आहे. नोचं न्यू म्हणजे ओचं इथं ई झालेलं आहे. आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप झालेलं आहे नो, न्यू, नो वन. आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे त्याला लागलेला ING. म्हणजे यामध्ये एक वर्ब जर आपण घेतला टू टेक, दुसरा वर्ब घेते टू टेक, नंतर फक्त टेक, नंतर टूक, नंतर टूक, नंतर टेकन, आणि नंतर आहे टेकिंग. बघा असे 5 फॉर्म्स मध्ये याची विभागणी आपण करू शकतो. 5 फॉर्म्स मध्ये याचे 5 प्रकारामध्ये केलेला आहे. टू सहित असलेला आपण काय म्हणलं इन्फिनिटिव्ह म्हणलं. काय म्हणलं इन्फिनिटिव्ह म्हणलेलं आहे. आता विदाउट टू ह्याला काय म्हणलं विदाउट टू प्रेझेंट टेन्स मध्ये बेअर इन्फिनिटिव्ह जातं. काय म्हणलं बेअर इन्फिनिटिव्ह्ज विथ इन्फिनिटिव्ह्ज किंवा इन्फिनिटिव्ह्ज बेअर इन्फिनिटिव्ह्ज. हे V2 आहे, हे काय आहे V2, हे V1, हे V3 टू टेक टेकन,
आणि हे VING लागलेलं, लक्षात ठेवा, VING लागलेला प्रेझेंट पार्टिसिपल एक शब्द आहे आणि क्रियापद तिसरं रूप व्हायला पास्ट पार्टिसिपल एक शब्द आहे. पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. तसं आणखी जर आपण विचार घेतला त्यामध्ये मेक मेक जर घेतला तर मेकला जर आपण टू लावलं तर हा झाला इन्फिनिटिव्ह. काय झाला? इन्फिनिटिव्ह. जर मी टू काढला तर तो झाला बेर इन्फिनिटिव्ह किंवा टू सहित, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. इथे झालं मेकचं काय केलं मी, मेड केलं. क्रियापदाचं किती रूप आलं? दुसरं रूप आलं. मी याचं तिसरं रूप केलं, मेडच होणार आहे तिसरं रूप याचं, मेड, म्हणजे आपण ह्याला म्हणतोय पास्ट पार्टिसिपल. काय म्हणतोय? पास्ट पार्टिसिपल. आणि जर मी ह्याला ING लावलं, मेडच झालं मेकिंग, तर ह्याला म्हणायचं आहे प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजे असे वर्ब फॉर्म सुद्धा आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आता प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे त्याचा यूज होतो कुठे? पास्ट पार्टिसिपलचा यूज होतो कुठे? तर यामध्ये आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल ह्याची एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. तर यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये काय होत असतं लक्षात ठेवा की ING लागत असतो. वर्बला काय होतं? ING. प्रेझेंट पार्टिसिपलला काय लागते? प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे त्याला ING हा शब्द लागत असतो, लक्षात ठेवायचं. मग यामध्ये इथं बघा गोईंग, स्विमिंग, वॉशिंग, त्यामध्ये त्याचे पण जर ING लागले तर यामध्ये बघा ING लागलेला दुसरा एक शब्द आहे जरंड, लक्षात ठेवायचा. विथ ING आपण जरंड म्हणतो किंवा त्यालाच आपण म्हणतोय की प्रेझेंट पार्टिसिपल. काय म्हणतोय? प्रेझेंट पार्टिसिपल. आता यामध्ये पुढं जे नेक्स्ट आहे तर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय बघायचं? क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप असतं. क्रियापदाचं किती रूप आहे? तिसरं रूप आहे. आणि जे तिसरं रूप हे आपण वापरतो कुठलं? परफेक्ट टेन्स मध्ये वापरत असतो. क्रिया पूर्ण झालेली आहे. बघा, शी हॅड रिटन नोट्स. शी हॅड रिटन नोट्स. तिने नोट्स लिहिलेल्या होत्या. देर इज अ ब्रोकन कबर्ड. आता ह्यामध्ये टेन्सचा उल्लेख नाही, तर कबर्ड कसं आहे की कबर्ड कसं आलेलं आहे? तुटलेलं कपाट आहे. देर इज अ ब्रोकन कबर्ड म्हणजे तुटलेलं कपाट आहे. म्हणजे इथं ब्रोकनचा उपयोग ऍडजेक्टिव्ह म्हणून केलेला आहे. म्हणजे वर्बचा आपण नाउन म्हणून उपयोग करू शकतो, वर्बचा आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून उपयोग करू शकतो. इथं लक्षात ठेवायचं आहे. फक्त यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे ING लागलेले वर्ब आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणजे जी क्रिया आहे पूर्ण झालेली आहे असं सांगण्यासाठी आपण पास्ट पार्टिसिपलचा उपयोग करत असतो. आता यामध्ये जे मॉडल ॲक्सिलरी जे वर्ब आहेत त्यामध्ये जे चेंजेस होतात टेन्सनुसार त्याचं आपल्याला बघायचं आहे. बघा, जे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल, त्यामध्ये एम जे आहे पास्ट टेन्स मध्ये वॉज होणार, पास्ट पार्टिसिपल मध्ये बीन होणार आणि प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये बीइंग येणार, म्हणजे ING लागलेलं. हा आय साठी याचा उपयोग होतो, लक्षात ठेवा. आय हा जो सब्जेक्ट आहे यानुसार याचे आपण चेंजेस करू शकतो. आय एम, आय वॉज, आय हॅव बीन, आय बीइंग. आता यामध्ये इजचा भूतकाळ, पास्ट भूतकाळ वॉज, नंतर बीन आणि बीइंग, म्हणजे हे जे आहेत इज हे प्रेझेंट टेन्स मध्ये, वॉज पास्ट टेन्स मध्ये, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. आर प्रेझेंट, वेअर पास्ट, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजे इज जे वापरणार आहोत आपण, ही, शी, इट, यासाठी आपण इज, वॉज, बीन, बीइंग हे वापरू शकतो. आता यामध्ये हे जे आपण गेलो इथे लक्षात सब्जेक्ट आहेत, काम करणाऱ्या व्यक्ती, किंवा आपण प्रोनाउन घेतो. इथं प्रोनाउन बदललं की हे वर्ब सुद्धा बदलतात. हॅव मध्ये बघायचं, हॅव, आय हॅव, आय हॅड, आय हॅड, आय हॅविंग. म्हणजे यामध्ये हा हॅव आहे याचं पास्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल हॅड आणि प्रेझेंट पार्टिसिपल हॅविंग. यामध्ये हे हॅज आहे हे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स हॅड, पास्ट परफेक्ट किंवा आपण त्याला म्हणतो पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल.
आता या हॅवचा वापर कुठं होतो? आय हॅव, वी हॅव, दे हॅव, यू हॅव, इथं लक्ष ठेवायचं आहे. आर कशासाठी वापरतो आपण ह्यामध्ये? वरती बघा, यू, त्यानंतर दे, वी, इथे लक्षात ठेवायचं आहे. आता हॅज, हॅज आपण कुठे कुठे वापरू शकतो? ही हॅज, शी हॅज आणि इट हॅज, या सर्वनामांसाठी याचा वापर केला जातो. आता डू आणि डज मध्ये टू डू ची जी रूप आहेत त्यामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल. डज पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल. डू कोणत्या सर्वनामा पुढे वापरायचं आपल्याला? आय, वी, दे, यू. डज ही, शी, इट, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच यामध्ये हे सिंग्युलर काय आहेत? प्रोनाउन आहेत आणि यामध्ये हेच प्लुरल प्रोनाउन मध्ये हे येतात, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये कळालं की प्रेझेंट टेन्स मध्ये कोणकोणते गट आहेत, पास्ट टेन्स मध्ये आणि पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल, जे आपण ऑक्झिलरीज वर्ब बघत आहोत त्यामध्ये हे बदल होत राहतात.